महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशाच्या सीमेलगत वसलेल्या श्री क्षेत्र सालबर्डी येथे आज महाशिवरात्री निमित्त भव्य यात्रा आयोजित करण्यात आली आहे। या यात्रेसाठी लाखो शिवभक्तांनी हजेरी लावली आहे। प्राचीन शिवगुफेतील शिवलिंगाच्या दर्शनासाठी भाविक भक्तांनी मोठी गर्दी दिसून आली आहे। महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश प्रशासनाच्या विशेष उपाययोजनामुळे यात्रा सुरळीत पार पडत आहे। चला पाहूया सालबर्डी यात्रेतील थेट दृश्य। आमचे प्रतिनिधी श्रीकांत शंकर यांनी घेतलेले खास क्षणचित्रे। महाराष्ट्र व मध्य प्रदेशच्या सीमेवर वसलेलं सालबर्डी या गावामध्ये सालबर्डी गाव हे प्रसिद्ध आहे। जे शिवशंकराची प्राचीन गुफा आहे त्या गुफेच्या दर्शनाकरता हजारो लोक या महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर सालबर्डी या गावामध्ये येत असतात। सालबर्डी या गावाचं वैशिष्ट्य असं की इथेच भगवान श्री चक्रधर प्रभूंनी सस्याचं रक्षण केलं, सस्यारक्षण केलं। त्याच्यानंतर माझ्या पाठीमागे आपण बघत आहे जिथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी मोठा महायज्ञ केला होता। हीच ती जागा जिथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी महायज्ञ केला होता। माझ्या अगदी पुढे आपल्याला जे प्रज्ञा बौद्ध विहार दिसत आहे, इथेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाप्रबोधन शिबिर या ठिकाणी घेतलेलं होतं। अशा सर्व धर्मांनी सर्व समुदायांनी पावन झालेल्या भूमीत या सालबर्डी यात्रेचं महत्त्व वाखाणण्याजोग आहे। ही सालबर्डी यात्रा महाराष्ट्र व मध्य प्रदेशच्या लोकांकरता एक पर्वणी असते आणि लाखो लोक या यात्रेचा दर्शनाचा लाभ घेऊन यात्रेचा लाभ घेतात। महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवरील श्री क्षेत्र सालबर्डी येथे दरवर्षी महाशिवरात्रीच्या दिवशी भव्य यात्रा भरते। या यात्रेची खासियत म्हणजे ती अर्धी महाराष्ट्रात आणि अर्धी मध्य प्रदेशात भरते। प्राचीन शिवगुफेत शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी लाखो शिवभक्त येथे येतात। यात्रेच्या प्रशासकीय मध्य प्रदेश प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये आलेले श्रीयुत राजेशजी दुबे सर, जे प्रभात पट्टनचे तहसीलदार आहेत, तहसील मजिस्ट्रेट आहेत। सर, आप जो ये मेला क्षेत्र में महसूल प्रशासन की ओर से यहाँ के जो पटवारी है, यहाँ के ग्राम सेवक है, इनको आपके महसूल प्रशासन की ओर से क्या उपाय योजना के उनके आदेश क्या दिए गए? हमारे श्रीमान कलेक्टर महोदय के निर्देशानुसार जो है सालबर्डी में प्रतिवर्षानुसार इस वर्ष भी जो है सालबर्डी में मेले का आयोजन है, और जिसमें जो है हमारे अधिकारियों के वरिष्ठ अधिकारियों के द्वारा जो निर्देश दिए गए थे उसके अनुसार जो है हमने सभी पटवारियों के, सभी ग्राम कोटवारों को और सभी पटवारियों को, है ना, और जनपद पंचायत के सभी कर्मचारी अधिकारी जो है इस मेले में अपनी अपनी ड्यूटी निभा रहे हैं और शांतिपूर्वक अभी मेला जो है वो जारी है। सर, अपना यहाँ पे लाखों जो दर्शनार्थी है शिव गुफा में आते हैं और शिव गुफा में किसी की तबीयत खराब होती है, किसी यानी पानी की वजह से, तो आपने उनके मेडिकल ट्रीटमेंट के लिए आपने प्रशासन के जैसे क्या मेडिकल टीम हमारी 3 हिस्सों में काम कर रही है। एक तो गर्भगृह में सबसे ऊपर में, उसके बाद मध्य में भी हमने जो है टेंट मतलब मेडिकल टीम रखी है, और यहाँ मेला स्थल पर भी जो है टीम जो है बराबर मरीजों का और जो भी अचानक अगर कोई ऐसी तेजी बनती है तो उसका भी इलाज कर रहे हैं। सबसे बड़ा मुद्दा रहता है सर पीने का पानी। जो पीने का जो पानी है, स्वच्छ जल मिशन के अंतर्गत जो है आप मध्य प्रदेश में स्वच्छ जल मिशन बहुत तेज़ी से चल रहा है अभी, तो आपने मेला क्षेत्र में जो है स्वच्छ जल मिशन का आपने क्या उपाय योजना की है? इसके लिए तो हमारे यहाँ पे नलकूप लगा हुआ है, जो कि यहाँ से लेके मंदिर तक पूरा जो है स्वच्छ जल मिल रहा है। पानी के टैंक भी बने हुए हैं जहाँ से टोटी लगाकर और लोगों श्रद्धालुओं को जो है बराबर पानी पीने की व्यवस्था जो है की गई है। महाशिवरात्रीच्या निमित्ताने शुभ महाआरती, अभिषेक आणि विविध धार्मिक विधी पार पडतात। यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी महाराष्ट्र व मध्य प्रदेश प्रशासनाने विशेष उपाययोजना केल्यात। यामध्ये महसूल व पंचायत समिती प्रशासन स्वच्छता आणि सुविधा व्यवस्थापन राखते, तर पोलीस प्रशासन गर्दी नियंत्रण आणि वाहतूक व्यवस्था सांभाळतात। आरोग्य विभाग हे प्राथमिक उपचार केंद्र आणि ॲम्ब्युलन्स सेवा देतात। मध्य प्रदेशच्या सीमेवर वसणारं सालबर्डी हे गाव, या सालबर्डी गावामध्ये शिवशंभू शंकराची पवित्र गुफा आहे व त्या पवित्र गुफेच्या दर्शनाकरता शिवरात्रीच्या या पावन पर्वावर शेकडो भाविक भक्त या सालबर्डी ग्रामामध्ये आलेले आहेत। आपण माझ्या पाठीमागे बघू शकता की या महादेव मंदिराच्या पहिल्या पायरीपाशी खूप मोठी गर्दी आपल्याला दिसत आहे।
व त्या गर्दीमुळे लोकांना वर चढणेसुद्धा कठीण व खाली उतरणेसुद्धा कठीण होत आहे. आपल्या जीविताशी खेळ करून लोक पहाडावरून त्या मार्गावर जात आहे. आणि या स्थानिक प्रशासनाने इथे CCTVची व्यवस्था केलेली आहे. त्याच्यानंतर भाविकांना इजा होणार नाही किंवा त्यांचं दर्शन सुकर होईल याकरता सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे. पण भाविक जे आहेत ते ऐकत नाही आहे व भाविक गर्दी करून त्या त्या गुफेवर जाण्याकरता दर्शनाकरता गर्दी करत आहेत व अक्षरशः चालण्याकरता सुद्धा रस्ता या सालबर्डी यात्रेमध्ये नाही आहे. या सालबर्डी यात्रेमध्ये आपल्यासोबत आहेत या बैतूल क्षेत्राचे मुलताई क्षेत्राचे उपविभागीय पोलीस अधिकारी, मध्य प्रदेश पुलिस के उपविभागीय पुलिस अधिकारी मयंक तिवारी सर, आपके यहाँ पे जो मेला प्रशासन ने आप पे जवाबदारी दी है, आप मेला जो है हैंडल कर रहे हैं, यहाँ पे पूरी पूर्व व्यवस्था हमको दिख रही है. पुलिस प्रशासन सज्ज है, सभी यानी प्राथमिक आरोग्य सेवा आपकी सज्ज है. आप ये मेले प्रशासन जो आपके कर्मचारी हो गए, आप क्या बात बताएंगे सर? ये सालबर्डी मेला के अंतर्गत जो पुलिस व्यवस्था है उसमें लगभग 100 से 150 का बल तैनात किया गया है और जो इम्पोर्टेंट पॉइंट हैं उनमें CCTV कैमरे लगाए गए हैं और जो अनाउंसमेंट का सिस्टम है वो समय समय पे लोगों को जागरूक किया जा रहा है अपना पर्स और उसको संभाल कर रखें और कोई भी अगर रिपोर्ट आती है तो उसको नोट करके संबंधित व्यक्ति का अगर कोई मोबाइल गुम गया है या कुछ भी है तो उसको पहुँचाएगा. स्थानिक व्यावसायिकांना या यात्रेमुळे मोठा आर्थिक लाभ होत आहे. तसेच भाविकांसाठी मोफत पेयजल, निवास आणि वाहतुकीची विशेष सोय केली गेली आहे. महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर शिवभक्तांनी हर हर महादेवच्या जयघोषात भक्तिमय वातावरण निर्माण केलेत. यात्रेचा समारोप महाआरती आणि धार्मिक विधींनी करण्यात आला. यात्रेत येऊन राहिले, पहिला वेळ होय. पहिल्यांदा आले. काय वाटलं सालबर्डी यात्रेत? खूप गर्दी आहे. एवढी खूप गर्दी म्हणजे असं वाटलं नाही आम्हाला एवढी गर्दी राहील म्हणून. अमरावतीहून आलो. तुम्हाला काकाजी काय वाटतं? आमच्या कल्पनेच्या बाहेर आहे. हे चढणं सोपं नाही आहे खरी म्हणजे. आता अमरावतीहूनच आलो आम्ही दोघे जण, पण फार अफाट गर्दी आहे. एवढं वाटलं नाही इथे एवढी गर्दी राहील म्हणून सालबर्डीला. खूप लोक सांगते फिरते. मला सांगा, हे जे आता सध्या भाविक लोक जीविताशी खेळून दर्शनाला चालले याच्याबद्दल आपण काय प्रतिक्रिया द्याल? आता हे जीवावर बेतणार आउटसाईडने चालले, पायरीहून नाही चालले. म्हणून याचं नंतर अगदस्त आहे म्हणजे लोकांना एकदम चांगला वाटून राहिला म्हणून इथं सालबर्डीला यात्रा म्हणजे चांगली आहे म्हणून लोक भगवंताची लीला भगवंताची लीला आहे म्हणून लोक येत आहेत. नाही, लोक येतात मान्य आहे. हे जे लोक आपल्या जीविताशी खेळून आडमार्गाने चढून राहिले, एखादा घसर लागला, हे लोकांचं प्रोत्साहन आहे देवाबद्दल. नमस्कार काका, किती वर्ष झाले सालबर्डीला येऊन राहिले तुम्ही? मला कमीत कमी 30 वर्ष झाले. कोण्या गावून आले? मी आलो घळा सांगवा, आशेगाव पोलीस स्टेशन आहे माझं. दर्यापूरून आले. बरं, सालबर्डी यात्रेमध्ये आपण डब घेऊन आले, बाण घेऊन येतात. सालबर्डी यात्रेचं महत्व किंवा महादेवाचे जे भक्त राहतात त्यांचं आम्हाला महत्व तुम्ही सांगाल का? अरे बाप, खूप अरे देवाच्या घरानं बघता बापा त्याचा गाजी आहे झेंडा रे. हन बघत दादा अन त्याचा हाय गाजी महिमा. हन बघता वर रे बापा छाया टेवली बघतान. असा माझा कैलाशीचा नाद बघता, अरे असा माझा कैलाशीचा नाद. छाया टेवे बघता वर टेवे बघता वर, छाया टेवे बघता वर. काका मला एक सांगा,
एक आहे जो पचमळीचा महादेव आणि एक पचमळीचा महादेव आहे आणि एक आपला सालबर्डीचा छोटा महादेव, याच्यामध्ये काय फरक आहे? हा याच्यामध्ये मला विचार अन पहिले मुकाम बाबा बरं विचारलं बघता मले रे अन बघत दादा अन पहिले मुकाम दादा व त्याच्या सालबर्डीने आणि इथून दादा गेला म्हणे चौऱ्या या गळाले अरे आ चौऱ्या गळावरी रे दादा त्यानं मांडलं तर शिवभक्त आहेत जे सालबर्डीमध्ये बाण घेऊन महादेवाच्या गुफेमध्ये जात आहे. काका, ह्या बाण तुम्ही जो नेत आहे खांद्यावर, हा साधारणतः किती किलोचा असेल? हा 20 ते 25 किलोचा. बरं, 3-4 किलोमीटरची जे सरळ चढाई आहे पहाडाची, ते पहाडाची चढाई तुम्ही हा बाण खांद्यावर घेऊन चढ. किती वर्ष झाले सालबर्डीला येऊन? 25 वर्ष सालबर्डीला येत आहे. कोण्या गावून आलेले? अमरावतीहून आले. आणि या सालबर्डी यात्रेमध्ये आल्यानंतर बाण घेऊन आपण वर चालले तर आपल्याला म्हणजे कसं वाटते चढताना? आनंद वाटते. म्हणा गाणं म्हणा एखादं. याले घेऊन गेलो तर आनंद वाटते. म्हणा गाणं म्हणा एखादं. म्हणणं अरे महादेवाच्या वाटी रे आय लाल लाल माती जवा नवीन भक्ती येती त्याची पावन रंगती गा महादेवा सालबर्डीचा विहंगमय दृश्य असणारा परिसर, ज्या परिसरामध्ये अर्धी यात्रा ही महाराष्ट्रात भरते व अर्धी यात्रा ही मध्य प्रदेशमध्ये भरते. यात्रेचं जे व्यवस्थापन असते ते पंचायत समिती मोर्शी यांच्या वतीने होते. आपण पंचायत समिती मोर्शीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे. कॅमेरामन उमेश आवारेसह मी श्रीकांत सिनकर, मोर्शी. महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर सालबर्डी यात्रेने भक्ती आणि श्रद्धेचा माहोल उभा केला आहे. लाखो भावी भक्तांच्या उपस्थितीत ही यात्रा यशस्वीरित्या पार पडली. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवत यात्रा सुरळीत पार पडली याची खात्री केली.